तर मंडळी, आज मी बनवते आहे 1.5 किलोचा मालवणी मसाला. तर त्याच्यासाठी मी हे एवढं सारं साहित्य घेतलेलं आहे. तर कोणतं कोणतं साहित्य घेतलं ते तुम्हाला सांगते. तर हे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. हिला मी 2 दिवस चांगलं उन्हात सुकवलं आणि त्याची देठं काढून घेतलेली आहेत. हे बघा कशी कुरकुरीत आहे ती. तर आता ही मिरची मी थोडं तेल टाकून भाजून घेणार आहे. तर ही आहे काश्मीरी 1 किलो मिरची आणि ही आहे बेडगी मिरची आणि संकेश्वरी मिरची. तर ही आहे पाव किलो, म्हणजे देठं काढून ह्यांचं वजन अर्धा किलो आहे आणि हिचं देठं काढून वजन 1 किलो आहे. तर हे मी 1.5 किलोचा मसाला बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे 300 ग्रॅम धणे घेतलेले आहेत. हे पण स्वच्छ उन्हात तापून घेतलेले आहेत, साफ करून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी हे मी तर मंडळी, आता मिरची भाजून घेते. मग त्याच्यासाठी हे असं पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये हे थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही सुकलेली मिरची टाकायची. अशी थोडी मिरची टाकून ती परतून घ्यायची, चांगली अशी भाजून घ्यायची. तर अशा प्रकारे ही कुरकुरीत होईपर्यंत 2-3 मिनटं मिरची भाजून घ्यायची. तर 1.5 किलो मिरचीसाठी मी 300 ग्रॅम धणे घेतलेले आहेत, चांगले उन्हात सुकून घेतलेले आहेत. तर ते मी आता भाजून घेणार आहे. हे मी 100 ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे, 100 ग्रॅम ही बडीशेप घेतलेली आहे, 50 ग्रॅम शहा जिरं घेतलेलं आहे, 50 ग्रॅम मी स्टार फूल घेतलेलं आहे, ही 10 ग्रॅम वेलची घेतलेली आहे, ही 50 ग्रॅम सुंठ आहे, ती मी कुटून घेणार आहे आणि नंतर भाजणार आहे. हे 1-1.5 जायफळ आहे हे, तर हे पण मी कुटून घेऊन भाजणार आहे. ही 50 ग्रॅम आहे दालचिनी, ही आहे 50 ग्रॅम लवंग, 100 ग्रॅम आहे मिरी आणि हे आहे दगडफूल, हे 25 ग्रॅम आहे. ही मसाला वेलची आहे, ती 50 ग्रॅम आहे. हे आहे रामपत्री, ही 50 ग्रॅम आहे. हा खसखस आहे, तो 50 ग्रॅम आहे. ही मोहरी आहे, ती 10 ग्रॅम आहे आणि ही मेथी आहे, मेथी 10 ग्रॅम आहे आणि हा हिंग आहे. तर हिंग मी नंतर वापरणार आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून 50 ग्रॅम तुम्ही तिरफळ वापरू शकता, परत जायपत्री वापरू शकता आणि हळकुंड माझ्याकडे नसल्यामुळे मी हळद घालणार आहे. आतमध्ये 100 ग्रॅम हळद घालणार आहे. नाहीतर तुम्ही 50 ग्रॅम हे हळकुंड वापरू शकता. तर आता हे जे मसाले आहे, म्हणजे ही जायपत्री म्हणा किंवा हे दगडफूल, ही दालचिनी किंवा आपलं हे स्टार फूल, हे सगळे सुगंधासाठी, वेलची आणि शहाजिरे वगैरे हे सुगंधासाठी असतात, तमालपत्र वगैरे. आणि फक्त मिरचीला, म्हणजे आपल्या मसाल्याला तिखटपणा देण्यासाठी ही लवंग आणि मिरी, हे 2च घटक तिखटपणा देण्यासाठी उपयोगी आहेत. तर ह्याच्याप्रमाणे आपल्याला कसं पाहिजे मसाला, आपल्या पद्धतीप्रमाणे तो आपण बनवायचा. तर कोकणात अशाच प्रकारे हा मसाला बनवला जातो. तर मी आता काय करते, हे जे सगळे मसाले आहेत ते मी भाजून घेते.
तर आता आपण जे खडे मसाले भाजून घेणार आहोत त्याच्यात पहिले आपण हे धणे भाजून घेतो आहोत. तर हे धणे भाजून झालेले आहेत. आता ही बडीशेप घेतली आहे की 1-2 मिनटं परतून घेते. तर आता हे तमालपत्र परतून घेते. मिरी, लवंग, रामपत्रे, शहाजिरं, जिरं, दालचिनी, स्टारफूल, दगडफूल, खसखस, कोमट करू पटकन करा पटकन. बस 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 बस. हिरवी मिरची, सुंठ, मसाला वेलची, तर हे अशा प्रकारे आपले मस्तपैकी छान असे हे गरम मसाले भाजून झालेले आहेत. तर मला आता हे कुटून आणायला अजून 2 तास आहेत. मग मी काय करते, हे भाजलेले जे मसाले आहेत ते मी आता उन्हामध्ये ठेवते. म्हणजे ते काय होणार आहेत, ते कुरकुरीत तसेच राहणार आहे. तर मी हे उन्हामध्ये ठेवते आणि ह्या ज्या मिरच्या आहेत भाजून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी उन्हामध्ये ठेवते. तर अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर मी त्याला चक्कीवरनं लावून आणलेला आहे. तर माझी मिरची होती 1.5 किलो आणि गरम सामान होतं ते अर्धा किलो होतं, सगळं सामान मिक्स करून. तर असा हा छानपैकी मसाला तयार झालेला आहे. कलर पण त्याला खूप छान आलेला आहे. तर मी आता काय करते, त्याच्यामध्ये हे मला छोटे छोटे हिंगाचे खडे भेटले, पण मोठे खडे टाकायचे. म्हणजे आपल्याला कसं ज्यावेळी आपण जेवणात काढणार त्यावेळी मोठा खडा असला की मसाल्यातनं आपल्याला व्यवस्थित काढता येतो. तर हे छोटे खडे मी आता तात्पुरते टाकून ठेवते. त्यामुळे काय होतं, आपला मसाला खराब होत नाही.